नमस्कार, प्रबोधन दिशा न्यूजमध्ये आपले स्वागत। श्री संत सावतामाळी मंडळ आयोजित श्री संत शिरोमणी सावता महाराज यांच्या 730वा संजीवन समाधी सोहळा ऐरोलीतील संत सावतामाळी सभागृहात आयोजित करण्यात आला आहे। 5 दिवस चालणाऱ्या कार्यक्रमाची सांगता 23 जुलै रोजी हरिभक्तपरायण प्राध्यापक डॉक्टर गजानन महाराज वावळ यांच्या कीर्तनाने होणार आहे। 19 जुलैपासून सुरू असणाऱ्या कार्यक्रमामध्ये श्री संत सावता महाराजांच्या ग्रंथाचे पारायण, हरिपाठ, हरिभक्तपरायण विजय महाराज, बाळसराफ, मंगलाताई नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे। पाच दिवसाचा कार्यक्रम आयोजित केला आहे। या कार्यक्रमाला नवी परिसरातील भाविकांनी दर्शनासाठी यावे असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष सूर्यकांत थोरात यांनी प्रबोधन दिशेशी बोलताना केले आहे। श्री संत सावतामाळी मंडळ ऐरोली नगर आयोजित श्री संत सावता महाराजांच्या 730व्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने आज या ठिकाणी 5 दिवसांचा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। यामध्ये संत सावता महाराजांच्या ग्रंथाचे पारायण आणि त्यानंतर हरिपाठ अशा प्रकारचा कार्यक्रम दररोज दुपारी 2 ते संध्याकाळी 6 पर्यंत आयोजित केला जातो। त्यामध्ये 2 ते 5 वाजेपर्यंत आम्ही संत सावता महाराजांच्या ग्रंथांचे पारायण केले जातं आणि हा कार्यक्रम महामंडलेश्वर डॉक्टर विजय महाराज बाळसराफ यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला जातो। त्यामध्ये जवळजवळ 30 ते 35 महिला आणि पुरुष त्यामध्ये भाग घेतात याच्यामध्ये पारायणामध्ये आणि नंतर तदनंतर 6 ते 7 हरिपाठाचा कार्यक्रम असतो। त्यामध्ये जवळ 101 भाविक हरिपाठ घेतला जातो संध्याकाळी 5च्या नंतर हरिपाठ संध्याकाळी 6 ते 7 या वेळामध्ये हरिपाठाचं आयोजन केलं जातं आणि या हरिपाठाच्या कार्यक्रमामध्ये जवळजवळ 100 ते 125 भाविक भाग घेतात आणि अतिशय उत्साहात हरिनामाचा गजर त्या ठिकाणी होतो आणि अशा प्रकारे हा कार्यक्रम पार पडला जातो। शेवटच्या दिवशीचा कार्यक्रम असा असतो, सकाळी 8 वाजता मूर्ती अभिषेक असतो। आमच्याकडे संत सावता महाराजांची मूर्ती आहे, गणपतीची मूर्ती आहे, विठ्ठल रखुमाईची मूर्ती आहे आणि हनुमंताची मूर्ती आहे। या 5ही मूर्तींचा त्या दिवशी आम्ही अभिषेक करतो। 5 व्यक्तींच्या हस्ते त्या ठिकाणी पूजा केली जाते। त्यानंतर महाप्रसाद केला जातो। नंतर दुपारच्या वेळेमध्ये आम्ही भजनी मंडळांना वेगळा बोलवतो, त्यांचा भजनाचा असा सुसराव असा कार्यक्रम होतो आणि नंतर संध्याकाळी 6 ते 8 या वेळेमध्ये हरिभक्त पारायण कोणते महाराज आपले वावळ महाराज आळंदी यानंतर संध्याकाळी 6 ते 8 या वेळामध्ये हरिभक्त पारायण वावळ महाराज प्राचार्य आहेत ते हरिभक्त पारायण महामंडलेश्वर परत मी सांगतो प्राचार्य डॉक्टर
वावळ महाराज आळंदी स्थित त्यांचं कीर्तन या ठिकाणी होणार आहे आणि त्यानंतर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ होतो आणि त्यानंतर महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होते. अशा प्रकारचं कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी संत सावतामाळी मंडळातर्फे केलं जातं. जवळजवळ 500 ते 700 भाविक या संपूर्ण कार्यक्रमामध्ये भाग घेतात आणि वर्षानुवर्षे मला वाटतं गेले 35 वर्ष हा उपक्रम संत सावतामाळी मंडळ सतत राबवत आलेला आहे आणि त्याला उदंड असा समाज बांधवांकडून प्रतिसाद मिळतो. हा जो संत सावता महाराजांचा 730वा जो संजीवन समाधी सोहळा आहे हा सार्वजनिक स्वरूपाचा आहे. त्याला सार्वजनिक स्वरूप आहे. सर्व धर्माचे सर्व जातीचे लोक या ठिकाणी येतात आणि आमचंही त्यांना आवाहन आहे की सर्व जातीच्या धर्माच्या लोकांनी या ठिकाणी यायचं आहे आणि या सोहळ्यामध्ये भाग घ्यायचा आहे. आम्ही या ठिकाणी हा सोहळा साजरा करीत असताना ऐरोलीमधील सर्व मंडळांना, सर्व मंदिरांना, त्याचप्रमाणे सर्व संस्थांना आम्ही पत्रक देतो जेणेकरून जास्तीत जास्त समाज बांधव या ठिकाणी आले पाहिजेत आणि या सोहळ्यामध्ये सहभागी झाले पाहिजेत. याचं औचित्य साधून आम्ही ऐरोली नगरातील ज्या शाळा आहेत 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना आम्ही प्रत्येक शाळेमध्ये जे पहिल्या वर्गाने नंबरने पास झालेले विद्यार्थी आहेत मग ते सर्व जवळजवळ 6 का 7 शाळा आहेत आपल्या ऐरोलीमध्ये. सर्व शाळेतील पहिल्या नंबरच्या मुलांना आम्ही या ठिकाणी बोलवतो आणि त्यांचा सन्मान केला जातो. अशा प्रकारचा उपक्रम हा गेली 35 वर्ष या ठिकाणी चालू आहे. श्री शिरोमणी संत सावतामाळी मंडळ आणि आमचे ऐरोली मंडळातर्फे संत शिरोमणी सावता महाराज यांचे संजीवन समाधी 730 संजीवन समाधी सोहळा या ठिकाणी प्राप्त होत आहे. आज 19 तारखेपासून हा सोहळा चालू झालेला आहे. तो 23 तारखेपर्यंत होणार आहे. जशी साहेबांनी सांगितलं की जो सकाळी आमचा दुपारी त्या संत सावता महाराज महात्म्य या ग्रंथाचं वाचन केलं जातं. त्या स्त्री पुरुष सर्व समाधान होऊन वाचन केलं जातं आणि त्या सराफ महाराजांच्याकडून त्या ग्रंथाचं विश्लेषण बी थोडं केलं जातं, प्रवचन केलं जातं आणि ग्रंथाचा उल्लेख केला जातो. त्यानंतर आमचा जो थोडासा अल्पोपहार दिला जातो. तदनंतर सर्व हरिपाठ, चांगले गायक मृदंग वाजवून असा सुंदर असा कार्यक्रम केला जातो. त्यामध्ये 100-150 लोकांचा सहभाग होतो आणि असा कार्यक्रम हा आमचा 5 दिवस चालतो. आणि येत्या दिवशी म्हणजे 23 तारखेला जे सांगितलं की कीर्तनाचा हा आलभ्य लाभ आहे. हा ते नावाजलेले कीर्तनकार या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि त्यांचा कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. तसेच आमच्या समाजाचे जे मुलं त्यांना गुणवंत विद्यार्थी त्यांना आम्ही बक्षीस समारंभ करणार आहोत, त्यांचा सत्कार करणार आहोत, असं आमचं नियोजन आहे. ब्युरो रिपोर्ट प्रबोधनिशा न्यूज नंबी. पुढील बातमीसाठी अपडेट राहा. प्रबोधनिशा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा.